गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पॅलेट गनचा वापर होऊ शकत नाही। पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा। निवृत्त न्यायमूर्तींद्वारे लाठीचार्जचा तपास व्हावा। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेप्रकरणी राहुल गांधींची मागणी। आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री देत नाहीत, अधिकारी देतात। राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं प्रत्युत्तर। पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी। अभिजित दिपके यांची मागणी। विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू, दिपकेंचा इशारा। 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन। अंतरवालीत या शेवटच्या आंदोलनाचे साक्षीदार व्हा, जरांगेंचं आवाहन। 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगेंची ठाम भूमिका। ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं। प्रलंबित प्रकरणं कमी। मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीने केलंय। काही शंका असतील तर संवादातून मार्ग काढू, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन। देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या जेन झीचं नेहमीच कौतुक, मात्र रस्त्यावर अनैतिक आणि शिस्तभंग वर्तनाचा विरोध। वादग्रस्त वक्तव्यावर कंगना रनौतचं स्पष्टीकरण, तर कंगना रनौत पार्ट टाइम पॉलिटिशियन, दिपकेंचा टोला। विदर्भात उद्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळांकडे मोर्चा वळवला। शाळांमधील आहारासाठी एफएसएसएआय परवाना अनिवार्य। 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी। नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, मुंढेंचा इशारा। कर्नाटकमधील कॉलेजमध्ये 7,000 एचआयव्ही बाधित विद्यार्थी। 18 ते 35 वयोगटातल्या तरुणांमध्ये संसर्गाची वेगानं वाढ। 54,000 जणांना अजूनही एचआयव्हीची बाधा झाल्याची कल्पना नाही। सर्व कॉलेजमध्ये तपासणी मोहीम राबवण्याचे सरकारचे आदेश। राज्य सरकारकडून व्ही शांताराम पुरस्कारांची घोषणा। ज्येष्ठ संगीतकार उदयनाथ मंगेशकर यांच्यासह अभिनेते प्रसाद ओक, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना पुरस्कार जाहीर। पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा। शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित।